शहराच्या पश्चिम भागातील सातारा कासमार्गावर देवकल फाट्यानजीक मुख्य रस्त्यावर आज सकाळी मोठे झाड कोसळल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली। झाड कोसळल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांची रांग लागली असून पर्यटक आणि वाहन चालक अडकल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। जरी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहतुकीची झालेली कोंडी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे। स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून रस्त्यावरचे झाड तातडीने हटवण्याची मागणी होत आहे। गेल्या आठवड्यात कास परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे टॉवर कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत। 2 दिवसापूर्वी याच मार्गावर मोबाईल टॉवर कोसळून 2 जण जखमी झाले आहेत, तर 5 वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। येवतेश्वर घाटातही दरड कोसळून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।